कमाल कमाल म्हणजे कमाल आहे. म्हणजे त्याची अजून तुझ्याबद्दल त्याच्या घरात बोलण्याची हिंमतही झालेली नाहीये आणि अशा मुलाचा हात धरून तू त्याच्या घरी जाणार आहेस. उद्या समजा त्याच्या आई वडिलांनी तुला घरात घेतलंच नाही तर मग तुला जसं हवंय ना तसं होईल बाबा. म्हणजे म्हणजे आम्ही परत पुण्याला येऊ, शिकू, नोकरी करू. हेच हवंय ना तुला? हे बघ मी मला काय हवंय हे महत्वाचं नाहीये. म्हणजे घरातून मान्यता मिळून तुम्ही लग्न करा आणि मग आनंदाने इथं येऊन पुण्यात सेटल व्हा, चांगली नोकरी करा, व्यवसाय करा, काय तुम्हाला करायचं ते करा. पण सुनेला घराच्या बाहेर काढलं असं ऐकून घेणं हे तुला अपमानास्पद नाही वाटणार का उर्मी? अरे पण तसं झालंय का अजून बाबा? होऊ शकतं ना, पण कदाचित नाही होणार. अगं उगाचच कल्पना करत बसण्यात काही अर्थ नाहीये बाबा. नाही नाही, कल्पना कराव्यात माणसानं, कल्पना कराव्यात. म्हणजे काय सावधगिरीने पुढची पावलं उचलता येतात त्याला. बर, मग मी ना अशी कल्पना करते की उद्या जगबुडी येणार. काय कशी सावधगिरीने पावलं उचलणार आहोत आपण? उर्मी हे तुझं म्हणजे नाही करायच्याच आहेत ना, तर कल्पना जरा मोठ्या करूया ना. उर्मी मला सांग, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? विद्याधर, अरे काय चाललंय? विद्या, किती वेळा तेच तेच डिस्कस करणार आहेस तू? तू सांग ना मला, उद्या वासून तुझ्या बाजूने काही स्टँड घेतलाच नाही तर? तर मग तुझ्याकडे त्याने साइन केलेला अग्रीमेंट आहे ना, तू खेच त्याला कोर्टात. अगं काय कोर्टात काय केस? अगं काय काय सांगते ती, पटते का तुम्हाला? हा काय वेड लागलं की या मुलीला? काय मूर्खपणासारखं करते ती? ही जर असंच वागत राहिली ना तर लोक उद्या वेड ठरवतील हिला, वेड. हा काय 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 चाललंय? पटते का तुम्हाला हे? अरे मग सांगा तिला, पुरेकर म्हणावं आता हे काय? विद्याधर, अरे पुरे कर. विद्या, खूप झालं आता. तू असं वागायला लागलीस. काय झालं? हे काय बोलले का? किंवा यांच्या काही बोलण्याचा तू गैरसमज करून घेतलास का? असं काही नाहीये माई. आई आहे मी तुझी. सांग मला बाळा, काय झालंय? असं काही नाहीच आहे तर काय सांगू? हेच काही बोलत नाहीस तू, मनात ठेवतेस आणि मग कुढत बसतेस. लहानपणी असंच एकदा मी तुला ओरडले होते तर ताप काढला होता अंगावर. तेव्हापासून बाई कानाला खडा लावला. कधी बोलले नाही हो तुला. मोठे झाल्यावर आपण बदलतो ना. तरी काहीतरी डाचतंय तुझ्या मनात आणि ते कळतंय मला. काही नाहीये माई, तू उगाच विचार करतेस. मला खरंच आठवलं यांचा फोन यायचा होता म्हणून मग मी घाईघाईत आत निघून आले. सासरी सगळं नीट आहे ना? का असं का विचारतेस? अगं नाही, म्हणजे बरेच महिन्यात जावई बापूंची भेट नाही, फोन नाही. काम वाढलंय खूप. हा तेही खरंच म्हणा. म्हणूनच आम्ही सारखं सारखं विचारत नाही. कामाचा माणूस, आपण कुठे सारखा सारखा त्रास द्यायचा नाही का? हे बाळा, आई आहे मी तुझी. तुझ्या मनात काही सलत असेल तर मला सांग. अशी कुडत नको बसूस बाई. काही नाही. हे बघ आदिती, तू अति करतेस हं माई. बर राहिलं. पण का कुणास ठाऊक मला असं सारखं वाटतंय की काहीतरी झालंय आणि म्हणून म्हणून नाही झालंय. तू उगाच काळजी करतेस. मी ठीक आहे. बर तू ये, पेढे बांधायचे राहिलेत अजून. हं? तू हो पुढे, मी आलेच.
उर्मीच्या लग्नासाठी एक आणि नंतरसाठी एक, अशा 2. माझ्यासाठी 1 2 3, माझ्यासाठी 4 आणि तुमच्यासाठी 1. अगं आणि बाबासाठी मला नाही माहित. म्हणजे आमचं भांडण झालंय अय्या का? असंच. त्यात काय नवीन आहे? तुम्ही नाही भांडलात तरच आश्चर्य वाटेल आम्हाला. अहो आई उगाच चिडत असतो माझ्यावर. आई मी बोलू का बाबाशी? ए नको बाई, आता उर्मीला का सांगितलंस म्हणून माझ्यावर चिडेल नाही तर. अगं पण तू का ऐकून घेतेस त्याचं सीमा? नवरा झाला म्हणून काय झालं असं नाही ऐकून घ्यायचं. आजी अगं तू काहीतरी काय सांगतेस तिला? मग कळायला नको त्याला? माझा मुलगा असला म्हणून काय झालं? माझ्या सुनेशी त्यांनी नीटच वागलं पाहिजे. वाटेल ते मी खपवून नाही घेणार असे लाड, आणि कुणाचा तरी राग कुणावर तरी काढायचा, याला काय अर्थ आहे? अरे ही बाहेरचं करते, घरातलं करते, सगळ्यांचं अगदी प्रेमाने करते, ह्याचं कौतुक करायचं सोडून नुसतं भांडत बसायचं? अहो आई एवढं काही नाही, आमच्यात चालतं असं. मला नाही काही वाटलं. बघ हे असं असतं हिचं. आधी तोंड पाडून बसायचं आणि मग हिच्या नवऱ्याला कोणी काही बोललं ना की लगेच त्याला पाठीशी घालायचं. असं नाहीये हो आई. मग काय? आता ऐक माझं, अजिबात बोलू नकोस तू त्याच्याशी. नाहीच बोलत. नक्की? हो. नाहीतर तो बोलायला लाग की लगेच पागळशील. आता ह्या वेळेला बघाच तुम्ही. हो बघते. हवं तर मी सुद्धा बोलत नाही त्याच्याशी तुझ्याशी नीट वागेपर्यंत. आजी अगं हा काय बालिशपणा आहे? असू दे, त्याला त्याची चूक कळलीच पाहिजे. माझी सून एकटी नाहीये, मी तिच्या पाठीशी उभी आहे. आपलं उठसूट तिच्याशी भांडण काढायचं म्हणजे काय? मला नाही आवडत. काय झालं का तुमचं? काय झालं? काय म्हणजे माझ्याविषयी बोलत होतात का? म्हणजे माझ्याविषयीच बोलत होतात? ना पुनर्वसू तू नाही आहे खोलीत. दूरध्वनी करा त्यांना, असतील तसे माझ्याकडे घेऊन या. त्यांच्याशी त्यांना समजेल अशा भाषेत बोलण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. जयते शीघ्रं जातं सर